वंदे वंदे। अरे जब जब मोदी डरता है। तर आताची दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्क मध्ये अरे जब जब दोन्ही मोदी ज्युनियर डरता है। ठाकरेंचे हे आंदोलन आहे। संविधानाची प्रत हातात घेऊन आदित्य ठाकरे तिथे उपस्थितांना दाखवत आहेत। तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दोन्ही ठाकरे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या रॅलीचं नेतृत्व करतायत। गाणं गाणं सुरू ठेवा। विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनादरम्यान सहभागी झालेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी घोषणा ठाकरे बंधूंनी केलेली आहे। दोन्ही ज्युनियर ठाकरेंनी केली आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। थोडं सगळ्यांनी स्प्रेड आउट व्हा। थोडी जागा घ्या, मोकळी जागा घ्या। तुम्ही तुमचं आंदोलन जिथे जिथे करायचं लोकली करा। अनेक ग्रुप्स आलेले आहेत, अनेक कॉलेजेस आलेले आहेत। इथे काय काय चालू आहे, काय काय जबरदस्त पोस्टर्स आम्ही बघतोय। आपण हे दृश्य पाहतोय दादरच्या शिवाजी पार्कातली दृश्य। या दृश्यांमध्ये आपण बघतोय मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांचे पालक या आंदोलनात सहभागी झालेत। त्यामुळे या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय। दादरच्या शिवाजी पार्कातली ही दृश्य आपण पाहतोय। अभिनेते मकरंद देशपांडे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। ज्युनियर ठाकरे म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। दोघेही नेतृत्व करतायत। स्थानिक आमदार महेश सावंत सुद्धा तिथे उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी संजय राऊत हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते। स्वागत करायचं त्यांचं। सोनमजी वांगचुक आणि अभिजित ठिपके यांना दिल्लीत जाऊन त्यांनी समर्थन दिलं होतं। या युवा शक्तीच्या पाठीशी ते कायम असतात। उद्धव ठाकरेंचं आगमन झालेलं आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांसह विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी दाखल झालेले आहेत। भारत माता की, भारत माता की। अरे जब जब मोदी डरता है, जब जब मोदी डरता है। अरे जब जब मोदी डरता है। छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे जरा थांबा, इथे नाही तिथे चाललेत साहेब। कोणी धक्काबुक्की करू नका, सगळे आरामात राहा। कोण आहे? ऐक, थोडं पुढे या। सगळ्यांनी असे या, थोडे असे या सगळ्यांनी। थोडं मागे जा, थोडे। जरा थांबा, हळू। मला वाटतं साहेबांनी तिथे यावं। राजपूत, अरे बाबा इथे जरा थांबा रे। सोमन इधर जाओ, पीछे जाओ। आपण दृश्यांमध्ये पाहतोय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन सुरू आहे। शर्मिला ठाकरे मागे दिसत आहेत। राज ठाकरेंच्या भगिनी जय जयवंती या सुद्धा तिथे उपस्थित आहेत। वरुण सरदेसाई शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार आहेत, ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। उद्धव ठाकरेंचं या आंदोलनस्थळी आगमन झालंय। उद्धव ठाकरेंसोबत विलास पोतनीस आहेत। संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी व्यासपीठावरून खाली आलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे तरुणांना संबोधित करणार आहेत। 5 वाजलेले आहेत। सगळे राष्ट्रगीतासाठी तयार आहेत का?
तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्युनियर ठाकरेंच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर 26 तारखेला मोठा मोर्चा दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने आयोजित केलेला आहे. या मोर्चापूर्वी हे आंदोलन ठेवण्यात आलं होतं. तेव्हा आपण सुरू करूया. सध्या सगळ्यांनी एका जाग्यावर स्टूडेंट सत्य बोलते हैं, वो सह रहे इसलिए बोल रहे हैं. उनकी जो मांग है वो सच्ची है, उस मांग पे ध्यान देना चाहिए और पूरा करना चाहिए. मकरंद देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. विद्यार्थी खरं बोलतात, नेहमी खऱ्यासाठी रस्त्यावर उतरतात. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची गरज आहे असं ते म्हणतायत. उद्धव ठाकरे बोलतायत. या 4 दिवसात आपण याच जागेवरती दुसऱ्यांदा भेटलेलो आहोत. परवा मी दिल्लीला जाऊन आलो, रविवारी परत भेटणार आहोत ना. या गर्दीचं एक वैशिष्ट्य आहे. अनेक जण सांगतात की इकडे आपल्या ओळखीचं कोणी नाहीये आणि नेमकी हीच गोष्ट महत्वाची आहे की आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरून भीती दाखवून जे राज्य करत होते आतापर्यंत, त्यांनी हे दृश्य पाहण्यासारखं आहे. मला अनेक जणांनी विचारलं, आप कुछ बात करना चाहेंगे? मैंने कहा मैं नहीं कुछ बात करना चाहता, लेकिन ये जन की बात है, ये अब दिल्ली वालों को सुनना होगा. मी तमाम देशभक्तांना सांगतोय की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला, ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत. बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते. ठीक आहे, आपण आपल्या एकजुटीचं दर्शन घडवत आहोत. मला वाटतं राष्ट्रगीत तुषार गांधीजी कुठे आहेत? काय करू? हा, एक मिनिट थांबा, जरा थांबा, सगळ्यांनी थांबा. तुषार गांधीजी वरती या प्लीज. आपण खालती उतरूया. नाही, तुम्ही वरती राहा. राष्ट्रगीतासाठी तुम्ही आणि तुषारजी वरती राहा. हर्षलजी 1 मिनिट पकडा. वरून खालती उतरतो प्लीज. एवरीबॉडी रेडी फॉर द नेशनल एंथम? सब लोग तैयार है? अपनी अपनी जगह लीजिए, हम राष्ट्रगीत साथ में गाने वाले हैं. तुषार गांधी जी आइए, ऊपर आइए. आपण हे दृश्य पाहतोय. आता तुषार गांधी हे सुद्धा तिथं उपस्थित झालेले आहेत. गांधीजींचे पणतू तुषार गांधी हे सुद्धा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आणि विशेष करून शिवसेना आणि मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीनं या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता राष्ट्रगीतानं या आंदोलनाची सांगता होणार आहे. गेल्या तासाभरापासून हे विद्यार्थी शिवाजी पार्कच्या इथं मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ आंदोलन करताना दिसत आहेत आणि आता राष्ट्रगीताला सुरुवात झालेली आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत ठाकरे गट आणि मनसेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. त्याचबरोबर आमदार वरुण सरदेसाई हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. याशिवाय स्थानिक आमदार महेश सावंत आहेत, संजय राऊत सुद्धा आहेत आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आहेत. त्याचबरोबर अंबादास दानवे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय. विद्यार्थ्यांचा रोष या माध्यमातून बाहेर पडताना दिसतोय. कोणत्याही झेंड्याविना हे आंदोलन असेल अशी घोषणा करण्यात आली होती. अर्थात 26 तारखेला ठाकरे गट आणि मनसेचा एक एकत्रित मोर्चा मुंबईत काढण्यात येणार आहे. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर या भागातनं हा मोर्चा जाणार आहे. तर दुसरीकडे पुण्यातही आक्रमक आंदोलन करण्यात आलेलं आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता आणि आता या मोर्चेचं रूपांतर सभेत झालेलं आहे आणि तिथली दृश्य आपण पाहतोय. लाल महाल चौकात
आंदोलन सुरू झालेलं आहे. दोन दृश्य, मुंबईत शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे पुण्यात लाल महाल चौकात हे आंदोलन सुरू आहे. त्या स्पीकरच्या बाजूला अभिजित आहे. आहेत ना, तो स्टेज फारच ठीक आहे. सगळ्या कॅमेरामॅननी खालती यायचं आहे. तो फक्त साऊंड सिस्टम साठी आहे. मी सगळ्यांना विनंती करत आहे की तुम्ही तुमच्या तिकडेच आंदोलन करा. स्टेजवर येऊ नका. स्टेजवरती ज्या केसेस घ्यायच्या त्या आम्ही आमच्यावर घेऊ. तुम्ही तुमच्या अंगावर देशभक्ती ठेवा. बस तुम्ही तिथे आंदोलन करा. चालू राहील. आम्ही इथेच थांबू. में खोया था, भक्ति के नाम पर अंधभक्ति ने मुझको डुबाया था. कौन जाने ऐसे कैसे ही मैं सोया था. जब आँख खुली तो मणिपुर को मैंने जलता पाया. विद्यार्थियों का भरोसा जैसे पेपर लीक नहीं खाया. न जाने कौन राम मंदिर का सोना भी बेच के आया. 30 शैतानों ने एक बच्ची को 5 दिन लगातार सताया. ये दृश्य देखकर असंच नो पॉलिटिकल फ्लॅग्स, नो पॉलिटिकल बॅनर्स, ओनली अँड ओनली तिरंगा. देशभक्तीसाठी आपण पुढे निघालेलो आहोत. तुम्ही पोस्टर दाखवा. सगळे कॅमेऱ्याला पोस्टर दाखवा. अभिजित आहे. अभिजितला व्हिडिओ कॉल होतो. दीपकेला दाखवायला व्हिडिओ कॉल होतोय. जो संवाद आता आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये झाला त्यानुसार अभिजित दिपके यांना व्हिडिओ कॉलवर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि जो जमाव जमलेला आहे किंवा विद्यार्थ्यांची जी मोठी संख्या इथे दिसते, हा सगळा विद्यार्थ्यांचा जनसागर दाखवण्यासाठी दिपकेंना कॉल लावला जातोय. कदाचित दिपके फोनवरून या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील अशीही शक्यता आहे. दरम्यान ज्या घडामोडी दिवसभरात झालेल्या आहेत, काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी पेपर फुटीतल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. अभिजित, इथे दिल्ली एवढाच मोठा क्राऊड तरुणांचा आलेला आहे. तुम्ही काही सगळ्यांशी बोलणार का? हा अभिजित, बोला बोला. तुमचा आवाज येतोय. मुंबईमध्ये जेवढी लोक जमा झालेली आहेत त्यांना मला खूप खूप धन्यवाद. आणि माझा विशेष धन्यवाद उद्धव सरांना आणि आदित्य सरांना, जे पहिल्या दिवसापासून कोकण जनता पार्टी असो, सोनम असो किंवा देश भारतीय स्टुडंट असो, त्यांच्या सोबत उभा राहिलेले आहेत. आणि उद्धव सर सारखे म्हणतात की हा देशाचा मुद्दा आहे, हा युवकांचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी स्टुडंट सोबत उभा राहू. तर उद्धव सरांचाही माझा खूप खूप धन्यवाद. आणि मुंबईतल्या लोकांना मला खूप मोठा अपडेट आहे. आज मीटिंग झालेली आहे जेपी नड्डांसोबत आणि मीटिंग खूपच पॉझिटिव्ह होती, जिथे त्यांनी आपल्या 3 डिमांड ऑलमोस्ट स्वीकार केले आहेत. दे हॅव अग्रीड टू ऑलमोस्ट 2 out of 3 डिमांड्स. कॉम्पन्सेशन टू द विक्टिम्स फॅमिली. आणि जे केसेस दिल्ली असो, मुंबई असो, देशभरात कुठलीही प्रोटेस्टर्सच्या अगेन्स्ट लावण्यात येत आहेत, ते केसेस मागे घेतले जातील. आणि सरकारने धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर विचार करू असेही सुद्धा सांगितलं आहे. Yes, अभिजित. उद्या परत Thank you. बोलवलं आहे चर्चेसाठी. येस अभिजित, धन्यवाद. तुमचा आवाज इथे आला. आणि आता राजीनामा घेऊनच या सिस्टम बदलायची आहे. सिस्टम म्हणजे आता युवा भारत, ये नया का नहीं. We will speak about it. Now the mic will be off and your voice will be the loudest.
उद्धव ठाकरे यांनी इथे येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. त्याचबरोबर अभिजित दिपके यांच्यासोबत सुद्धा संवाद करण्यात आलेला आहे. दिल्लीत अभिजित दिपके हे आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांनी आंदोलनाचे अपडेट्स इथल्या उपस्थित विद्यार्थ्यांना दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की पॉझिटिव्ह मॅनरनी चर्चा झालेली आहे सरकारसोबत. सरकारनं ऑलमोस्ट 3 मागण्या मान्य केलेल्या आहेत. जवळपास 3 मागण्या मान्य केल्याची त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर एक प्रमुख मागणी आहे, त्या संदर्भात अजूनही पाठपुरावा सुरू आहे. आंदोलन सुरूच असल्याचं त्यांनी या फोन कॉलद्वारे इथल्या उपस्थितांना सांगितलं आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्क परिसरात मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीनं हे तिरंगा आंदोलन करण्यात येत आहे. तिरंगा रॅली. या रॅलीमध्ये कोणताही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, फक्त तिरंगा असेल, भारताचा राष्ट्रध्वज असेल आणि त्या माध्यमातून विद्यार्थी या आंदोलनाच्या माध्यमातून आपला रोष, आपला राग व्यक्त करणार आहेत. सरकारला काही मागण्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आहेत. या मागण्यांवर सरकार काय काम करणार हे या विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं आणि ठिकठिकाणी अशी आंदोलनं केली जात आहेत. अर्थात दिल्लीत सुद्धा मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. काही वेळापूर्वीच CJPच्या शिष्टमंडळानं सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केलेली आहे. JP नड्डा, जितेंद्र सिंग यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. या चर्चेमध्ये काही मागण्या मान्य झालेल्या आहेत. मात्र राजीनाम्याच्या मागणीवर अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि सरकारनं उद्या दुपारपर्यंतचा वेळ विद्यार्थ्यांकडे मागितलेला आहे. उद्या दुपारपर्यंत सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. आपण पाहतोय अभिनेता अतुल कुलकर्णी हे सुद्धा आता संविधानाची प्रत हातात घेऊन या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी या आंदोलनाला सुरुवातीपासूनच आपला पाठिंबा दिला होता. त्यांनी वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. दिल्लीतल्या आंदोलनाला तिथं व्यक्तिशः जाऊन त्यांनी भेट घेतली होती आणि आता ते मुंबईतल्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झालेले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्याविना ते या आंदोलनात सहभागी झालेले आपण पाहतोय. मराठी चित्रपटसृष्टीतल्याही अनेक कलाकारांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. यापूर्वी सुद्धा अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याच्या पोस्ट जारी केल्या होत्या. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होतं आहे आणि आता ठिकठिकाणी ही आंदोलनं होत आहेत. म्हणजे फक्त दिल्लीपुरतं हे आंदोलन मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये, अनेक शहरांमध्ये ही आंदोलनं होत आहेत. आणि विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, संभाजीनगर या सगळ्या शहरांमध्ये ही आंदोलनं आक्रमकपणे केली जात आहेत. पुण्यातलं आंदोलनसुद्धा आपण पाहतोय. तर तिकडे दुसरीकडे पुण्यातही विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन सुरू झालं आहे. पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान एका भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. आपल्यामध्ये तृतीयपंथी समाजातर्फे प्रतिक्रिया आपण पाहतोय. नीट परीक्षा वादावर भाजप नेते संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. NTA ही स्वायत्त संस्था आहे आणि NTAच्या कारभारात कोणताही हस्तक्षेप नसतो. केंद्र सरकार फक्त पर्यवेक्षणाच्या भूमिकेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबईच्या दादरमधल्या शिवाजी पार्कमधली दृश्य आपण पाहतोय. मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळची दृश्य आहेत. मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ एक व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे. तिथं आजूबाजूला मोठ्या संख्येनं विद्यार्थी जमलेले आहेत. मुंबईतल्या विविध भागातून हे विद्यार्थी इथं गोळा झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून देशात चांगलंच वातावरण तापलंय. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येते. ती म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर आज CJPचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे.